पक्षांतर हा विषय माझ्या रक्तातून कधीही माझी बेईमानी होऊ शकत नाही. शिवसेना भवन ही अशी वस्तू आहे, की ती एकदा तयार केली, की ती बदलली जाऊ शकत नाही. माझा जो श्वास येतो, रोज जो धडकतो, तो शिवसेनेसाठी धडकतो. असं वाटलं नाही का, की आता आपण पण निष्ठा बाजूला ठेवावी आणि सत्तेबरोबर जावं? त्या आयुष्याची सगळी इथून पुढची वाटचाल आहे, ही फक्त शिवसेना आणि ठाकरे परिवार. ज्या ऑफिसमधून सुटल्यानंतर घराचं अंतर हे 10 मिनिटाचं असतं, तिथे 1-1 तास, 2-2 तास ट्रॅफिकमुळे लागतात. खरं तर आपल्याकडे एक चांगलं ससूनच्या धर्तीवरती एक हॉस्पिटल होणं गरजेचं आहे. महानगरपालिका शाळेतून ज्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होतीये, ती संख्या वाढवण्याचा प्रयत्न आमचा राहील. काही ठिकाणी ब्रिज बांधून तयार आहेत, परंतु पलीकडे जोडण्याचं काम राहिलेलं आहे. लोकांची सेवा करायची. ती जर इच्छा असेल, तर मग इच्छाशक्तीवरती कुठलीही कामं होऊ शकतात. निवडणुका ह्या पारदर्शक होणं मला अपेक्षितच नाहीये. धमक्या दिल्या जातात, जेसीपी लावला जातो, पैशांची आमिष दिली जातात, जेवणाच्या पार्ट्या दिल्या जातात आणि त्या ठिकाणी धनशक्ती आणि दंडेलशाही याच्या जोरावरती नको ते उमेदवार निवडून. नमस्कार. रोखठोक महाराष्ट्र न्यूजमध्ये निर्भीड संवादमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. अण्णा, तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक आहात. म्हणजे एवढी वादळे तुमच्या पक्षात आली. उद्धव साहेबांचे आमदार सोडून गेले, खासदार सोडून गेले, पदाधिकारी सोडून गेले, कार्यकर्ते सोडून गेले. सत्तेच्या मोहापायी हे सगळे गेले. मग तुम्हाला असं वाटलं नाही का, की आता आपण पण निष्ठा बाजूला ठेवावी आणि सत्तेबरोबर जावं? नाही, माझ्या कुटुंबाचा वारसा जो आहे, तो माझ्या वडिलांनी 35 वर्ष इन्कियाबची युनियन चालवली. राजन नायर ऑल इंडिया फेडरेशनचे ज्यावेळेला अध्यक्ष होते, त्यावेळेला माझे वडील हे उपाध्यक्ष होते. त्यानंतरच्या काळामध्ये माझे बंधू हे सिरम एम्प्लॉईज युनियनचे जे सगळ्यांनाही माहिती आहे, की सायरस पुनावाला जे आहेत, ती त्यांची कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये ते युनियनमध्ये सगळा विरोध असतानाही त्यांनी ती युनियन केली. त्यावेळेला त्यांच्यावर प्रचंड प्रेशर होता. परंतु माझ्या कुटुंबाचा एक वारसा आहे, की बाबा कुठेही असेल तरी एकनिष्ठ. त्याच्यामुळे तेच पुढं करत असताना शिवसेनेने आम्हाला त्या आंदोलनामध्ये खूप मोठी मदत केली आणि त्याचीच त्या ठिकाणी फेड म्हणून मी आज पक्षामध्ये काही मिळो अथवा न मिळो माझं पहिल्या दिवशी ठरलेलं आहे. मी माझ्या पक्षाचं जे कार्यालय आहे, ते कार्यालय न करता त्यावेळेला मी शिवसेना भवन केलं. म्हणजे जनसंपर्क कार्यालय न करण्याचं कारण तेच आहे, की जनसंपर्क कार्यालय हे आपल्या पक्षांतरानंतर त्या कार्यालयाचा बोर्ड बदलला जातो. शिवसेना भवन ही अशी वस्तू आहे, की ती एकदा तयार केली, की ती बदलली जाऊ शकत नाही. त्यामुळे मी पहिल्या दिवशी, ज्या दिवशी मी या पक्षाचं प्राथमिक सदस्य झालो, त्याच दिवशी ठरलं, की आपल्या आयुष्याची सगळी इथून पुढची वाटचाल आहे, ही फक्त शिवसेना आणि ठाकरे परिवार यांच्याबरोबरच आपली राहील. तुम्हाला इतर पक्षाकडून जसे भाजप काहीतरी प्रलोभनं देतं, उमेदवारी असेल, पद असेल, काहीतरी महामंडळ असेल, अशी काही प्रलोभनं आली नाही का? तुम्हाला ती घ्यावी वाटली नाही का आलीच नाहीत? नाही, अशी बऱ्याच वेळेला प्रलोभनं वेगवेगळ्या प्रकारची आली. पण माझी त्यांना उलटी ऑफर असायची, की तुम्ही शिवसेनेत या. तुम्हाला जे काय असेल ते सगळं त्या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने देऊ. म्हणजे त्यांनी मला पहिला फोन आला तर एकदम कमी मला ह्या अशा ऑफर द्यायचा कुणी धाडस करत नाही सहसा. कारण त्यांना सगळ्यांना माहिती आहे, की शिवसेना भवन जो माणूस या ठिकाणी पूर्व भागामध्ये शिवसेनेची ताकद तशी पूर्वी कमी होती. हे कोंढवा, मुंढवा या ठिकाणी शहर प्रमुख राहिले गेले. त्या ठिकाणी आमदार राहिले गेले. नगरसेवक होते. परंतु ह्या तुपे परिवारामधून तसं शिवसेनेचं कोण एवढं मोठं काम करणारं असं नेतृत्व नव्हतं. त्याच्यामुळं मला ते करत असताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं आणि त्यावेळेला बऱ्याच लोकांनी हा प्रयत्नही केला, की आपल्या पक्षात असावं, की जेणेकरून पुढचा विरोध किंवा पुढच्या काही गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतील. पण मी त्यावेळेला त्यांना सांगितलं, की मी शिवसेना या 4 अक्षरासाठी काम करतोय. मी ह्या 4 अक्षरांसाठी माझा जो श्वास आहे, रोज जो धडकतो, तो शिवसेनेसाठी धडकतो. त्यामुळे मला इथून पुढच्याही काळात काय मिळो अथवा न मिळो, शिवसेना हे शिवसेनाच राहणार. गेल्या 2 लोकसभा निवडणुका असतील, मी आता फार पूर्वीचं नाही बोलत किंवा आत्ताच्या झालेली विधानसभा निवडणूक असेल. तुम्ही पक्षाचा आदेश निष्ठेनं पाळला आणि त्या उमेदवारांचं काम केलं. हो. तर त्याचा अनुभव तुम्हाला कसा आला? ते करत असताना भाजप सेना युती 2019ला सेनेचे आणि भाजपचे जे युतीचे उमेदवार होते, ते या भागाला खासदार म्हणून शिवाजीदादा आढळराव पाटील होते. त्यांच्याबरोबर काम करत असताना मला खूप चांगले अनुभव पण आलेले आहेत आणि काही वाईटही अनुभव आले. म्हणजे व्यक्तिगत उमेदवारांचं नाही, पण भाजप सेना युती टिकवत असताना 2014ला ती युती तुटली होती आणि पुन्हा ती एकत्र आणण्यासाठी 2 जे आजे-माजे आमदार होते, की भारतीय जनता पार्टीचे आमदार 2014ला निवडून आले आणि शिवसेनेचे आमदार 2014ला पडले. पण ती सांगड 19ला घालताना मात्र मला फार कसरत करावी लागली. पण तो माझ्या आयुष्यातला स्वतःचे पेशन्स वाढवण्याचा काळ होता, असं मला वाटतं. मला आठवतंय स्वर्गीय चंचला कोदरे यांची पोटनिवडणूक झाली.
त्यावेळेस तुम्हाला भाजपने ऑफर दिली होती हो. आणि आत्ताच्या निवडणुकीत तुम्ही भाजपमध्ये या, आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ. मग का नाकारले तुम्ही उमेदवारी? का संघर्षच तुमच्या पाचवीला पुंजलेला आहे? नाही, मला संघर्ष अटळ करायची सवय किंवा माझ्यातली जी निष्ठा आहे, कारण मला त्यावेळेला आठवतंय, त्यावेळचे विद्यमान आमदार जे आहेत भारतीय जनता पार्टीचे, ते माझे अतिशय चांगले जवळचे मित्र पण आहेत. कारण शेवटी युतीमध्ये काम करत असताना आमचे खूप स्नेहाचे सगळ्यांशी संबंध राहिलेले आहेत आणि ते संबंध मी कधी बिघडूही दिले नाही. कारण राजकारणापलीकडची मैत्री सुद्धा जपली. ते मैत्रीचं एक प्रतीक म्हणून त्यांनी मला 2018च्या माझ्या मिसेससाठी उमेदवारीसाठी ऑफर केली होती आणि त्यांनी त्या मैत्रीच्या नात्यात मला हेही सांगितलं होतं, की जर माझी मिसेस त्या ठिकाणी पडली, तर मी स्वतः त्या विधानसभा ज्या आमदारकीचा राजीनामा देईल, तो तुमच्या हातात आत्ता घ्या आणि जर निवडणूक हारली, तर तो विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे साहेबांकडे नेऊन तुम्ही द्या. इथपर्यंत त्यांनी डायरी दर्शवली होती. पण मी त्यांना ते बोलत असताना डायरेक्ट हात जोडले आणि स्पष्ट सांगितलं, की मी निवडणुकीमध्ये पडलो तरी चालेल, पण मी पक्ष बदलणार नाही. त्याच काळात त्यांनी मला स्टँडिंग कमिटीची सुद्धा ऑफर केली होती, की तुमच्या मिसेसला निवडून आल्या-आल्या पहिल्यांदा मी स्टँडिंगला त्यांना सदस्य म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडनं मी तुम्हाला ती ऑफर करेन. मी म्हटलं, "मी पडलो तरी चालेल, पण मी शिवसेना सोडू शकत नाही." राजकारणात अनेक तडजोडी केल्या जातात. म्हणजे पद मिळवण्यासाठी असेल, उमेदवारी मिळवण्यासाठी असेल. मग आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही ज्या प्रभागात राहता, सर्व आमदारांच्या किंवा त्या उमेदवारांच्या बाजूने होते. तुम्ही विरोधात होत्या. तेव्हा असं वाटलं नाही की तडजोड करावी, महापालिकेचा शब्द घ्यावा? नाही, अनेक लोकांचं म्हणणं होतं, की ज्या लोकांचा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही, पण आमच्या कुटुंबातले तुपे परिवार खूप मोठा आहे. त्या परिवारामधल्या अनेक मोठ्या ज्येष्ठ सदस्यांचं म्हणणं होतं, की तुम्ही निवडून येणं महत्त्वाचं आहे. मी त्यांना एकच सांगितलं, की तुमचं माझ्या बाबतीतलं जे मत आहे त्याचा मी फार आदर करतो. परंतु पक्षांतर हा विषय माझ्या रक्तातून कधीही माझी बेईमानी होऊ शकत नाही. मी शिवसेनेबरोबर करू शकत नाही. ज्या शिवसेनेने मला एवढं भरभरून दिलं, त्या बाबतीत नाही. आता तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अधिकृत उमेदवार आहात. 4ही जागा शिवसेना लढवत आहे. तुम्ही आता प्रभागात प्रचार यंत्रणा राबवताय. काय नेमकं तुम्हाला प्रभागात फिरताना जाणवलंय? ह्या प्रभागात प्रामुख्याने थोडंसं समसमांतर असं नाहीये. काही भागामध्ये अतिशय उच्चभ्रू सोसायटी, खूप हाय क्वालिफाईड लोकं राहतात. त्याच्यामध्ये डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट, इंजिनिअर अशा वेगवेगळ्या स्तरात उच्चपदस्थ काही अधिकारी आहेत आणि काही ठिकाणी खूप स्लम आहे. तर हा प्रभाग भौगोलिकदृष्ट्या हा एकदम विरुद्ध आहे. एका ठिकाणी पूर्ण गरीब लोकं आहेत, की ज्यांना रोज स्वतः काम केल्याशिवाय त्यांचं संध्याकाळी त्या ठिकाणी उदरनिर्वाह होत नाहीये. अशा ठिकाणचे लोकं आहेत. त्या लोकांकडे पण खूप दुर्लक्ष झालेलं आहे आणि काही ठिकाणी जे लोकं आहेत, त्यांना पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या आहे. ह्या 2 समस्या मला प्रामुख्याने जाणवल्या. एका बाजूला अतिशय म्हणजे घाणेरड्या प्रकारचं अस्वच्छता, त्या बकालपणा. ठिकाणी बकालपणा जास्त आहे. त्या ठिकाणी कुठलीही सुविधा दिली गेली नाही. म्हणजे हे जाणीवपूर्वक केलं असेल किंवा नगरसेवक हा असा आहे, की नगरसेवकांची कामं हे तुम्हाला लाईट, पाणी, ड्रेनेज, मूलभूत सुविधा रस्ता पुरवल्या पाहिजे. ज्या जीवनाशी निगडीत सुविधा आहेत, ज्या मूलभूत सुविधा आहेत, ज्याची सुरुवातच आपल्याला घरातून होते. म्हणजे सकाळी अंघोळ करायला जर पाणी नसेल, तर त्या माणसाची परिस्थिती काय होती हे आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर अशा सुविधांपासून सुद्धा लोकं वंचित राहिलेली आहेत आणि प्रामुख्याने काही उच्चभू ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही फिरतोय ना, याच्याही मागे बऱ्याच वेळेला असं झालं, की मला अनेक लोकांचे फोन येत होते, की आमच्याकडे पाण्याची खूप मोठी समस्या आहे. टँकर घ्यावे लागतात. टँकर वेळेला मिळत नाही. त्याच्यामुळे आमच्या ऑफिसच्या टायमिंगचा प्रॉब्लेम होतो किंवा जाताना आम्हाला पाणी नसेल तर अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. सकाळचं कुठलंच काम आमचं वेळेत होत नाही. मुलांची शाळा असते, डबे द्यायचे असतात. अशा बऱ्याच समस्या वेगवेगळ्या जाणवल्या आणि ते करत असताना सकाळी ऑफिसला निघणारा माणूस संध्याकाळी किती वाजता घरी पोहोचेल किंवा सकाळी निघताना ऑफिसला किती वाजता पोहोचेल, ह्या वाहतुकीच्या मिसाळ नियोजनामुळं अतिशय भयंकर लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो. ज्या ऑफिसमधून सुटल्यानंतर घराचं अंतर हे 10 मिनिटाचं असतं, तिथे 1-1 तास, 2-2 तास ट्रॅफिकमुळे लागतात आणि दिवसभर काम करून थकल्यानंतर त्या माणसाकडे एनर्जी राहत नाही, की घरी जाऊन आई-वडिलांशी, आपल्या मुलांशी किंवा पत्नीशी काही आपण चर्चा करू शकतो किंवा दिवसभराच्या घडामोडीवर काही चर्चा करू शकतो. एवढी एनर्जी सुद्धा शिल्लक राहत नाही. तुमच्या प्रभागामध्ये 4 राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर 4 वर्ष निवडणूक झाली नाही. पण त्याच 4 पैकी 1 जण विधानसभेला निवडून आले होते. या प्रभागामध्ये तर तसा खूप काही निधी यायला पाहिजे होता किंवा आलाय असेल. मग का प्रश्न सुटले नाही असं वाटतं तुम्हाला? नाही, याच्यामध्ये काय आहे, की महानगरपालिका आणि विधानसभा या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कदाचित दोन्ही ठिकाणी ते असल्यामुळं किंवा थोडंसं स्वतःचं इच्छाशक्ती जी आता माझ्यासारख्या होतकरू तरुणाला ज्यावेळेला वाटतं, की मी महानगरपालिकेची निवडणूक लढवतोय.
तर त्यावेळेला ती निवडणूक लढवत असताना मला स्वतःला इच्छा आहे लोकांची सेवा करायची. ती जर इच्छा असेल तर मग इच्छाशक्तीवरती कुठलीही कामं होऊ शकतात. परंतु कदाचित त्यांचं ह्या भागावरती काय वेगळं त्यांचं नियोजन असेल किंवा काय असेल, तर ते मलाही सांगता येणार नाही की ते का नाही. पण कामं करायला ह्या भागामध्ये खूप मोठा स्कोप आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं जातं, मगरपट्टा चौकात बहुमजली हॉस्पिटल अत्याधुनिक करणार. आता तुमच्या प्रभागात जे काही प्रकल्प झालेत, ते बऱ्यापैकी त्या प्रकल्पांची दुरावस्था दिसून येते. नाही, त्या प्रकल्प करत असताना महानगरपालिकेने त्याच्यामध्ये विशेषतः लक्ष द्यायला पाहिजे होतं, की हे प्रकल्प जे चाललेत किंवा जे मंजूर करून आलेत, ते प्रकल्प इथं गरजेचे आहेत का? त्याच्यावरही काम व्हायला पाहिजे होतं. आणि तो तसा एरिया आहे का? म्हणजे ज्या भागामध्ये खरं तर आपल्याकडे एक चांगलं ससूनच्या धर्तीवरती एक हॉस्पिटल होणं गरजेचं आहे. कारण उपनगर खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि ते असं वाढत नाही, की ते एवढे झपाट्याने वाढत आहेत, की ह्या सुविधा देत असताना त्या खूप मोठी लोकांची कोविडसारख्या या सगळ्या महामारीमध्ये त्याची नितांत गरज होती. तसं एखादं मोठं हॉस्पिटल होणं गरजेचं होतं. जागाही असताना मग होत का नाही? दुसरी गोष्ट जे अण्णासाहेब मगर जे आपलं हॉस्पिटल आहे मगरपट्ट्यामध्ये, ते हॉस्पिटलही बंद अवस्थेत होतं. आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य प्रमुखांना भेटून त्यावेळचे आमचे तत्कालीन गटनेते पृथ्वीराजदादा सुतार आणि शहर प्रमुख संजय मोरे यांच्या माध्यमातून आम्ही त्या प्रकल्पाला पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी प्रयत्न केले. गटनेत्यांनी ₹10,00,000 निधी दिला. त्यावेळेलाही मला आपल्या काही मित्रांनी, जे पत्रकार आहेत, त्यांनी विचारलं होतं, की खूप आंदोलनं झाली या हॉस्पिटलसाठी. परंतु इथं कुठल्याही पक्षांनी प्रयत्न केल्यानंतर हे चालू झालं नाही. पण मला आजही आठवतंय, की आम्ही त्यावेळेला पृथ्वीराज सुतारांनी, गटनेत्यांनी तिथं त्यावेळेला पत्रकार बंधूंना एकच शब्द दिला होता, की हे जर 2 महिन्याचा कालावधी मी दिलाय. 2 महिन्याच्या कालावधीत जर नाही झालं, पाहिजे त्या स्टेजवरती येऊन तुमची दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे. आणि त्यानंतर लगेचच त्यांनी इमिजिएट त्या सगळ्यावरती कामकाज चालू केलं, कारवाई चालू केली आणि आज त्या ठिकाणी ज्या प्रसूतिगृह आहे ते चालू झालं. ओपीडी चालू झाली. मयताचे पास चालू झाले. त्याच्यावरची डागडुजी चालू झाली आणि अतिशय चांगल्या स्थितीमध्ये ते हॉस्पिटल आलेलं आहे. तर तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा शिल्लक आहे. म्हणजे साधारणतः तो 1 एकर 42,000 स्क्वेअर फीटचा जवळपास प्लॉट आहे. आधुनिक हॉस्पिटल तिथं होऊ शकतं आणि उपनगराचा प्रश्न सुटू शकतो. तर भविष्यामध्ये ते प्लॅनिंग करण्याची जबाबदारी ही आपल्या चारही उमेदवारांची असेल. अण्णा, एकमेव प्रभाग तुमचा हडपसरमध्ये असा आहे, जिथं प्रसूतिगृह म्हणजे जन्म होतो आणि जिथं अमरधाम म्हणजे मृत्यू होतो. म्हणजे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सर्व संसाधनं तुमच्या प्रभागात आहे आणि विकासाबाबत अन्याय झाला असं वाटतंय का? तो दिसून येतोच ना. आता जर तशी जर परिस्थिती असेल, तर मग अमरधाम सारख्या एवढ्या मोठ्या स्मशानभूमीमध्ये ज्या हडपसरची लोकसंख्या माझ्या माहितीप्रमाणे 2.5 ते 2 लाख फक्त हडपसरची. म्हणजे आजूबाजूच्या स्मशानभूमीचे एरिया जर सोडले, तर 2.5 लोकांचं एकच स्मशानभूमी आहे. त्यांच्यावरती ती एकच स्मशानभूमी आणि तिच्याही सुविधा नाही. म्हणजे माझे अत्यंत जवळचे मित्र माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत. तर ते माझी नगरसेविका, त्यांच्या मुलाचं निधन झालं. त्या रात्री अवकाळी पाऊस चालू होता आणि मी स्वतः त्या अंत्यविधीला त्या ठिकाणी उपस्थित होतो. सगळे पत्रे वरून गळत होते. अग्नी देताना सुद्धा उभं राहता येत नव्हतं. एवढी वाईट अवस्था होती. आणि ते काळं घाणेरडं पाणी अंगावर पडतं. सगळा धूर वरून जो काळं त्या ठिकाणी धुराचा जो लोट होता, त्यातून भिजल्यानंतर ते काळं पाणी अंगावर लोकांच्या पडत होतं. वरून पाऊस पडतोय, परंतु अंत्यविधी करत असताना ज्यावेळेला डोकं धुण्यासाठी पाण्याचा थेंब नव्हता. म्हणजे एका बाजूला धो-धो पाऊस पडतोय आणि दुसऱ्या बाजूला नळ सोडला तर एक थेंब सुद्धा पाणी येत नव्हतं. एवढी दुरावस्था त्या स्मशानभूमीची होती. मी तात्काळ दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला. पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं अधिकाऱ्यांच्या, की ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांनी त्याच्यावरती लगेचच कारवाई केली. स्वर्गीय गिरीश बापट साहेबांनी त्या ठिकाणी शेवपेट्या दिलेल्या होत्या 2. 2 त्या शेवपेट्या अक्षरशः भिजून त्या जागेवरती सडून गेल्या होत्या. म्हणजे त्याचा वापर सुद्धा झाला नव्हता किंवा वापर केला गेला नव्हता. एवढी दुरावस्था त्या स्मशानभूमीची होती. अंत्यविधीला जे सगळं साहित्य आणलं जातं, त्याची विल्हेवाट लावणं, तो उचलून तसाच कचरा टाकणं, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे ना कचरा साठलेला होता. पाणी गेल्यामुळं, वरचं पावसाचं पाणी आल्यामुळं त्या ब्लॉकवर पूर्ण शेवाळाचे थर तयार झाले होते. अत्यंत घसरड त्या ठिकाणी म्हणजे जाऊ शकत नाही अशी परिस्थिती होती. टायरमध्ये पाणी साठलेलं, त्या शेवपेट्यांमध्ये पाणी साठलेलं, त्याच्यावरती ते किडे, मच्छर, त्याच्यामुळं अतिशय रोगराईचा परिसर तो. टॉयलेटची अवस्था जर तुम्ही पाहिली, तर सगळे टॉयलेट खराब, चोकअप झालेले, बेसिन जे वॉश बेसिन आहे, ते बेसिन तुटलेले, त्याचे पाईप तुटलेले, एवढी दुरावस्था त्या स्मशानभूमीची होती. परंतु आंदोलन झाल्याच्या नंतर 15 दिवसाच्या आतमध्ये सगळी सुस्थिती त्या ठिकाणी त्या स्मशानभूमीची करण्यात आली. त्यासाठी शिवसेनेला आंदोलन करावं लागलं. अण्णा, तुम्हाला जर 4 जणांना पुणे महानगरपालिकेत जाण्याची संधी मिळाली,
तर प्रभागाच्या विकासाचं व्हिजन कसं असेल? सर्वप्रथम या भागामध्ये चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल आणि ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत, त्या शाळांमध्ये ज्या अपुऱ्या व्यवस्था आहेत, त्या शाळा ई-लर्निंग स्कूलच्या शाळा, जिथे मुलांना बॅगलेस कन्सेप्ट आणून त्या शाळा अतिशय सक्षम करण्यासाठी, जेणेकरून महानगरपालिका शाळेतून ज्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होती ती संख्या वाढवण्याचा प्रयत्न आमचा राहील. प्रभागामध्ये जो राडारोडा पडलेला असतो, ज्या ठिकाणी कॅनॉलचा भराव खूप मोठ्या प्रमाणात तिथं कचरा टाकला जातो, त्याला पाईपलाईन, म्हणजे कॅनल तर आता पूर्णपणे बंद आहे. मग पाईपलाईन टाकून त्याचे 2 फायदे होऊ शकतात, की आता जो कॅनल ओपन आहे त्याच्यावरती कचरा टाकला जातो. म्हणजे तिथून दुर्गंधी ड्रेनेज सोडलं जातं. ड्रेनेज सोडलं जातं. आज तो कॅनल बंद पाईप जर टाकून ठेवली, म्हणजे भविष्यात परत ते कॅनल चालू जरी करायचा म्हटला, तरी ती पाईपलाईन तुमची त्याच्यातून चालू राहू शकते. आणि त्याच्यावरती जर तुम्ही पूर्ण रस्ता केला, सोलापूर हायवेचा जो सगळा ताण आहे, तो तुमचा डायव्हर्ट होऊ शकतो. विद्यार्थ्यांना जवळपास या साधना विद्यालय, एस.एम. जोशी कॉलेज, साने गुरुजी विद्यालय, साधना मुलींचं विद्यालय, त्यानंतर महानगरपालिकेच्या 2 शाळा, माधवराव सोनबा तुपे विद्यालय असेल, विठ्ठल तुपे लर्निंग स्कूल असेल, अशा ह्या सगळ्या शाळा कॉलेजांचा हा परिसर आहे, हा प्रभाग म्हणजे. मग इथून वाहतुकीचं नियोजन ह्या कॅनलवर बंद पाईप करून आपल्याला चांगल्या पद्धतीचं करता येऊ शकतं. ते व्हिजन आमच्याकडे आम्ही स्वतः घेतलेलं आहे. ह्या भागाला सगळ्या भागांनी कनेक्टिव्हिटी करण्यासाठी जे आर-पी रस्ते पडलेले आहेत आणि जे डी-पी रोड आहेत, जे थांबलेल्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी ब्रिज बांधून तयार आहे. पलीकडे जोडण्याचं काम राहिलेलं आहे. 2012 पासून आतापर्यंत तो ब्रिज ओढ्यावरचा बांधून तयार आहे. इकडनं मगरपट्ट्याला आपण जाऊ शकतो. जो आता हा 120 फुटाचा रस्ता आहे. त्याला ते कनेक्ट केल्यानंतर वाहतुकीला सोलापूर रोडला जाण्याला लोकांची गरज लागणार नाही. तो एक आपला खूप मोठा कन्सेप्ट आहे. जे प्रोजेक्ट आता रामटेकडी, वैदवाडीमध्ये एस-आर-एचे खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्या लोकांच्या पण समस्या खूप मोठ्या आहेत, की जेणेकरून काही लोकांना त्याच्यामध्ये यादीमध्ये घेतलं जात नाही. 2000 अगोदरचं नाव असेल किंवा 2000 पर्यंतची नावं असतील तरच त्यांना त्याच्यात सामावून. ह्या सगळ्या लोकांशी चर्चा करून एक चांगल्या पद्धतीचं, आपण स्लम न ठेवता चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी तयार करून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं करप्शन होणार नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बोगस काम होणार नाही, गरजू लोकांना त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीची घरं मिळावी, यासाठी माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी काम करतील. प्रभागातील बेरोजगारीचा प्रश्न आहे, गुन्हेगारी आहे, कोयता गँग आहे, वाढती व्यसनाधीनता आहे. या प्रभागामध्ये खूप प्रचंड प्रमाण वाढत चालले. मग या बेरोजगारीवर पण तुमचं काही नियोजन आहे? याच्यामध्ये सिरम कंपनीसारखी खूप मोठी कंपनी आपल्या बाजूला आहे. 2 इंडस्ट्रियल इस्टेट आहेत. 2 इंडस्ट्रियल इस्टेट, हडपसर इंडस्ट्री इस्टेट. आणि रामटेकडी, ह्या 2 इंडस्ट्रीज खूप मोठ्या आहेत. त्या ठिकाणी पण आपण सर्वांना रोजगार देत असताना त्या कॅटेगरी वाईज आपण रोजगारांचं एक प्लॅनिंग करणार आहोत, की जे 10वी ते 12वी पर्यंतची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी, ग्रॅज्युएशन झालेल्यांसाठी, आय-टी-आय झालेल्यांसाठी, जे मुलं त्याच्या त्या ह्याच्यामध्ये आय-टी असेल किंवा जे इंजिनिअर झालेली मुलं, डिप्लोमा केलेली मुलं आहेत, अशी प्रत्येक कॅटेगरीची मुलं त्याचं शॉर्टिंग करून त्या कंपन्यांमध्ये त्या मॅनेजमेंटशी आणि आपण एक संगनमत करणार आहोत. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला तरुणांना असं वाटतं, की ह्याचं काम झालं, माझं झालं नाही. पण तो कॅटेगरीचा पण त्या ठिकाणी विषय येतो, शिक्षणाचा विषय येतो, एखाद्या ट्रेडचा. आता आय-टीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं, तर आय-टीमध्ये इलेक्ट्रॉनिक जो डिप्लोमा झालेला असतो, तो वेगळा असतो. त्याच्यानंतर तुमच्या याचा जो मशिनरीचा जो त्यांचा डिप्लोमा झालेला तो वेगळा असतो. तर असं शॉर्टिंग करून आपण त्या ठिकाणी करतो आणि यामध्ये माळवाडी आणि बारीच्या परिसरांचा बराचसा रोजगाराचा विषय हा कुठल्याही पदावर नसताना त्या ठिकाणी मी सोडवला आहे. म्हणजे आज माझ्याकडनं गरीब कुटुंबातली मुलं तिथं कुठेही चांगल्या घरात, की ज्यांना बाबा महिन्याचं उत्पन्न चांगलं आहे, असा एकही मुलगा मी कामाला लावलेला नाही. हमाली आई-वडील करतात किंवा धुणं भांड्याचं काम घरी करतात. अशाच लोकांची मुलं त्या ठिकाणी आम्ही नोकरीला लावलेली आहेत, की त्या कुटुंबाला सक्षम करण्याचं काम. आणि ते करत असताना मी त्यांच्या घरचा एक कप चहा सुद्धा पिलेलो नाही. म्हणजे मी आज समाजासमोर जात असताना समीर तुपे हे या व्यक्तीवरती एकही डाग कुठल्याही क्षेत्रात नाहीये. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या प्रभागात केलेलं. प्रभागातील दहशतचं वातावरण असेल किंवा वारेमाप निवडणुकीत पैसे वाटप असतील, तुमच्या प्रभागातले बरेचसे मतदारांची नावं तर दुसऱ्या प्रभागात आहे. म्हणजे ही निवडणूक पारदर्शक होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, निवडणुका ह्या इथून पुढच्या काळामध्ये, म्हणजे आता मागची आपण लोकसभा, विधानसभा पाहिली. निवडणुका ह्या पारदर्शक होणं मला अपेक्षितच नाहीये. कारण ज्या शिवसेनेचा जन्म हा मुंबईमध्ये झाला, जी शिवसेना कुणाची, हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला नाही. ती शिवसेनेसाठी जर कोर्टामध्ये चकरा मारायला लागत असतील, तिथं जर शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना की शिंदेची शिवसेना, हा जर जिथं संघर्ष किंवा वाद येत असेल आणि ते निवडणूक आयोगाला कळत नसेल, विधानसभा अध्यक्षांना कळत नसेल आणि कोर्टालाही ते जजमेंट जर करता येत नसेल,
तर मग कसा ह्या सगळ्या व्यवस्थांवर विश्वास ठेवायचा? आणि एका बाजूला आपण सांगतो तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे. कसे तरुण राजकारणात येतील? जर राजकारण हे जर अशा पद्धतीचं चालणार असेल, आज अशी परिस्थिती आहे की मतदार सुद्धा किंवा तरुण सुद्धा राजकारणात याला तरुण तर नकोच म्हणतात आणि मतदार सुद्धा मतदान करायला जायला सुद्धा त्यांची इच्छा होत नाहीये. एवढी वाईट अवस्था या राजकारणाची झालेली आहे आणि हे जर सगळं बदलायचं असेल, तर ह्याला खूप संघर्ष करावा लागणार आहे. म्हणजे निवडणुकीपुरता संघर्ष नसून तो आपल्याला पावलोपावली त्याच्यावरती जनजागृती करावं लागेल. लोकांमध्ये त्या ठिकाणी चांगलं वाईट याची पारख करावी लागेल. लोकांमध्ये उमेदवारांच्या संबंधामध्ये हा उमेदवार सक्षम आहे का? किंवा आज बऱ्यापैकी आदल्या दिवशी रात्री निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री बऱ्याच वारेमाप पैशाची त्या ठिकाणी होती. जे-सी-बी लावला जातो, हो. धमक्या दिल्या जातात. धमक्या दिल्या जातात, जे-सी-पी लावला जातो, पैशांची आमिष दिली जातात, जेवणाच्या पार्ट्या दिल्या जातात आणि मग त्यातून तुमचं 5 वर्ष तुम्हाला खरेदी केलं जातं आणि त्या सगळ्या काळामुळं तुमचा जो चांगला हाडाचा कार्यकर्ता आहे, जो साधारणतः 350 दिवस जो कार्यकर्ता त्या ठिकाणी दुःखामध्ये सामील होत असतो, तो कार्यकर्ता 15 दिवसाच्या शेवटच्या 2 दिवसामध्ये हा मागं पडतो आणि त्या ठिकाणी धनशक्ती आणि दंडेलशाही याच्या जोरावरती नको ते उमेदवार निवडून मग येतात. 5 वर्ष मतदारांना भोगावं लागतं त्याचं काय? हो, पण त्याच्यामध्ये मतदारांनी सुज्ञ राहणं गरजेचं आहे. ह्याला एक बाजू नाहीये. शेवटी ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. जर मतदारांनीच त्यांना स्वीकारलं नाही किंवा त्यांच्या एकही रुपयाला जर हात लावला नाही, तर मात्र ह्या लोकांचं, मुठभर लोकांचं, सगळेच लोक असे आहेत असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण ह्या लोकांचं कुठेही काहीही राहणार नाही आणि चालणार नाही. शेवटी निवडणूक ही ज्यावेळेला मतदार हातात घेतात, त्यावेळेला ना धनशक्ती कामाला येते, मग दहशत. ना दहशत कामाला येते. जनता ज्यावेळेला रस्त्यावर उतरते आणि निवडणुकीतले उमेदवार ज्यावेळेला स्वतः ठरवते, त्यावेळेला कुठलाही कितीही मोठा धनशक्तीवाला, दंडशक्तीवाला कुठेही कामाला येत नाही. प्रभाग क्रमांक 17च्या मतदारांना काय आवाहन कराल? नाही, मी जे आज सांगितलं ना आता, की जर तुम्हाला 5 वर्ष कुठंही तक्रारीला जर संधी द्यायची नसेल आणि 5 वर्षात जर आपल्यावर पश्चात्तापाची वेळ आणून द्यायची नसेल, तर तुम्ही उमेदवार निवडताना त्याचं मागचं काम बघितलं पाहिजे. त्या उमेदवाराने ही निवडणूक 9 वर्षांनी होतीये. या 9 वर्षामध्ये त्या उमेदवाराने काय काम केलंय? तो लोकांना भेटण्याबाबत त्याचं काय मत आहे? त्याचं कॅरेक्टर काय आहे? त्याचं स्वतःचं चरित्र काय आहे? त्याने आजपर्यंतची वागणूक त्याची काय आहे? महिलांच्या बाबतीत त्याचा आदर, किती महिलांचा आदर करतो? आणि स्वतः त्याचं बॅकग्राऊंड काय आहे? जर चांगला विचार करून जर मतदारांनी ठरवलं, तर निश्चित याच नाही, पुणे शहरातल्या सगळ्या भागांमध्ये चांगले उमेदवार निवडून येतील आणि मग आपण त्यांच्याकडनं विकासाची अपेक्षा करू शकतो. जर खरेदी केलेला असेल, तर तो तुम्हाला पुढच्या पंचवार्षिकला शेवटच्या 15 दिवसातच परत मैदानात दिसेल. ती काळ्या दगडावरची पार. परिवर्तन घडेल असा विश्वास आहे? मला एक विश्वास आहे, माझ्याबरोबरचे माझे जे सहकारी आहेत ना, त्यांनी 9 वर्ष त्यांचं सातत्य आहे, सगळ्यांचं. म्हणजे मी आज ज्या प्रभागांमध्ये फिरतोय, माझ्याबरोबर प्रेम कसबे, त्याचे चुलते स्वतः शिवसेनेचे अतिशय निष्ठावंत आहेत. त्यांनी कधीही पक्ष बदलण्याचा विचार केला नाही. ज्यावेळेला महाविकास आघाडीची चर्चा चालू होती, त्या ठिकाणी काँग्रेसला 17च्या निवडणुकीत मतदान होतं. तर त्यांनी स्वतः त्यागाची भूमिका ठेवली होती. पण मी कुठल्या पक्षात जाणार नाही, असं त्यांनी त्या ठिकाणी सतीश कसबेंनी माझ्याशी चर्चा करताना सांगितलं, की उद्या जर अशी वेळ आली, की महाविकास आघाडी आहे आणि समोरचा जो कॅन्डिडेट आपला पूर्वी काँग्रेसकडनं लढलेला आहे, त्याला जर जागा जात असेल, तर माझी थांबायची भूमिका आहे. म्हणजे सेनेमध्ये जे लोकं तयार होतात ना, ते कधी कुठल्या पक्षाशी, म्हणजे तडजोड हा विषय त्यांच्या कधीच डोक्यात येत नाही, की आपल्याला काय मिळेल, थांबावं लागेल, पक्षांतर हा विषय नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की त्याच्यानंतर जे दुसरे आमचे कॅन्डिडेट आहेत, अंजुमताई, त्यांचे मिस्टर इम्तियाजभाई मोमीन यांनी 9 वर्षामध्ये त्यांच्या भागामध्ये इतकं प्रचंड काम केलंय, की कधीही जात पाहिली नाही. काम करत असताना त्यांनी कधी जात पाहिली नाही. कुठल्या जातीचा माणूस त्यांच्याकडे येतो याचं कधी त्यांनी तळागाळातल्या सगळ्या लोकांना भेटून, त्यांच्या समस्या सोडून, त्यांना योजनांच्या मार्फत, म्हणजे आज पीएमच्या पंतप्रधान मोदींच्या ज्या योजना आहेत, राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत, महानगरपालिकेच्या ज्या योजना आहेत, त्या योजना त्यांच्यावर पोहोचवण्याचं अतिशय चांगलं काम त्यांनी केलंय. त्यांचा भाग तर सगळ्यात जास्त स्लम भाग आहे, जिथं संमिश्र लोक आहेत, वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत, पण सगळ्या समाजांना बरोबर घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं. तसंच आमच्या गोफणेताई आहेत, की ज्या तुषार गोफणेंच्या बाबतीत सांगायचं झालं, तर त्यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये अगदी एक छोटा लाईटचा दिवा जरी लावायचा असेल, तर त्यांना हक्कानी महिला फोन करून सांगतात,
की गोखलेला हा असा आमच्याकडचा प्रॉब्लेम आहे आणि तो विदिन 1 तासाच्या आतमध्ये स्वतः गाडीवर जाऊन तो त्यांनी सोडवलेला आहे. आणि मी स्वतः सुद्धा आज 2017ची निवडणूक झाली, 2018ची पोटनिवडणूक झाली, पण आम्ही सतत कामात आहे. पराभवाची चिंता कधी आम्ही केली नाही, की आज मी 17ला संध्याकाळी माझा निकाल लागला 2017 साली. मी दुसऱ्या दिवशी सकाळी माझं रुटीन चालू केलं होतं. म्हणजे पराभव झाल्यानंतर सरासरी माणूस 5 दिवस, 6 दिवस तरी कुठेतरी महाबळेश्वर सारख्या ठिकाणी म्हणा किंवा बाहेर जाऊन स्वतःचं आलेला प्रेशर कमी करतो. पण आमचं काम दुसऱ्या दिवशी चालू झालं होतं. मग असेच चांगले सहकारी माझ्याबरोबर आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आहेत. मी स्वतः आज माझा सुवर्ण कबड्डी संघ म्हणून आज मी गेले 10 वर्ष झालं माझ्याकडे 107 मुलं आहेत. 10 लोकांची त्याच्यावरती काम करणाऱ्याची टीम आहे. अतिशय गरीब कुटुंबातली मुलं आहेत, की त्यांना 2 वेळचं अन्न करण्यासाठी आई आणि वडील दोघंही मोलमजुरी करतात. माझ्याकडे दरवर्षी जिल्हा सिलेक्शन ट्रायलला 2 मुलं, 2 मुली ह्या जिल्ह्याच्या टीममधून माझ्या ह्या संघातून सिलेक्ट होतात आणि ते राज्य अजिंक्य स्पर्धेसाठी खेळतात. म्हणजे याचा मला खूप मोठा अभिमान आहे. त्यांना कुठलीही चार्जेस किंवा एकही रुपया आम्ही त्यांच्याकडनं घेत नाही आणि कुठलेही आम्ही त्यांना कसले म्हणजे त्यांना जाण्या-येण्याची व्यवस्था म्हणजे टेम्पो ट्रॅव्हलर त्यांच्याबरोबर आमचे सगळे प्रशिक्षकांनाही कुठलं मानधन नाही. ते माझे सर्व सहकारी ते माझ्याबरोबर 95-96 सालापासून आम्ही एकत्र कबड्डी खेळून मोठं झालेलो आहे. अशी वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं आम्ही एकत्रित काम करतोय आणि हा सगळा जो पॅनल तयार झालेला आहे 17चा, हा फक्त काम करणाऱ्या लोकांचा तयार झालाय आणि विरुद्ध बाजूची परिस्थिती सगळी तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे मी काही सांगायची आवश्यकता नाहीये. मी कोणाला कमी लेखत. समोरचे जे उमेदवार आहेत, त्यांना मी कधी कमकुवत समजणार नाही. निवडणूक ही आम्ही कामाच्या जीवावर जिंकणार, एवढंच मी त्या ठिकाणी सांगतो. प्रचाराच्या धामधुमीत या तुम्ही आमचा जे संवाद साधला, प्रभागाच्या विकासाचं विजन मांडलं, कोणत्याही आमिषाला बळी न पडता निष्ठा कायम ठेवलीत. येणाऱ्या निवडणुकीत मतदार काय निर्णय घेतात त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.